सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो. वर्ग 12वी भारतीय समाजशास्त्राची ओळख विषय समाजशास्त्र यामध्ये आपण आजपर्यंत 3 प्रकरणं आपण पूर्ण केलेली आहेत. त्यामध्ये पहिलं प्रकरण होतं भारतीय समाजाचा परिचय. दुसरं प्रकरण होतं भारतीय समाजाचे वर्गीकरण. यामध्ये आपण आदिवासी, ग्रामीण आणि शहरी समुदायाचे वैशिष्ट्ये, त्यांची तुलना, प्रत्येक समोरील आव्हाने आणि आदिवासी, ग्रामीण, शहरी समुदायाच्या समस्याबाबतच्या उपाययोजना याचा आढावा आपण भारतीय समाजाचे वर्गीकरण या दुसऱ्या प्रकरणामध्ये घेतला होता. त्यानंतर प्रकरण तिसऱ्यामध्ये आपण भारतीय समाजातील विविधता व एकता यामध्ये आपण भारतीय समाजातील विविधतेची ओळख आपण करून घेतलेली होती. भारतीय समाजात विविधता असूनही एकता कशी आहे याचा आढावा आपण घेतला होता. भारतातील राष्ट्रीय एकात्मतेमधील अडथळा याचा अभ्यास आपण केला होता आणि भारतातील राष्ट्रीय एकात्मता टिकून राहण्यासाठी कुठल्या स्वरूपाच्या आपण विविध उपाययोजना करू शकतो याचा आढावा आपण भारतीय समाजातील विविधता व एकता या तिसऱ्या प्रकरणामध्ये आपण घेतलेला होता. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रिया हे चौथं प्रकरण आपण आज सुरू करीत आहोत. यामध्ये आपल्याला जे ठळक मुद्दे बघायचे आहेत ते ठळक मुद्दे म्हणजे आपल्याला बघायचे आहेत या चौथ्या प्रकरणामध्ये भारतीय समाजात सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रिया, भारतीय समाजामध्ये होणाऱ्या परिवर्तनाच्या प्रक्रिया, समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेमुळे निर्माण होणारं मूल्यमापन करणे. तर आधी जे महत्त्वाचं जे आहे तर ते महत्त्वाचे हे जे मुद्दे आहेत हे आपल्याला आज या भागामध्ये बघायचं आहे. प्रकरण चौथं, भारतातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रिया. भारतातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रिया म्हणजे भारतीय समाजामध्ये परिवर्तन आणि बदल कुठल्या प्रक्रियेमुळे घडून येत आहे आणि कशा पद्धतीने घडून येत आहे याचा आढावा आपल्याला या प्रकरणामध्ये घ्यायचा आहे. की आजपासून आपण 50 वर्षापूर्वी जर बघितलं तर भारतीय समाजाची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक परिस्थिती ही वेगळी होती आणि आज 50 वर्षानंतर जर बघितलं सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक परिस्थिती हे आज बदलल्याचं दिसून येते. तर हे बदलण्याकरता काही घटक कारणीभूत असतात, काही प्रक्रिया कारणीभूत आहेत. त्याचाच आढावा आपल्याला विद्यार्थी मित्रांनो या भागामध्ये घ्यायचा आहे. तर सर्वप्रथम आपण जे परिवर्तनाची जी प्रक्रिया आहे, भारतीय समाजाच्या परिवर्तनाच्या प्रक्रिया या कोणत्या प्रक्रिया आपल्याला या ठिकाणी आहेत त्याचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. एक म्हणजे औद्योगिकरण, शहरीकरण, आधुनिकीकरण, जागतिकीकरण, अंगीकृतकरण या प्रक्रिया आपल्याला या 5 प्रक्रियांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तसा आपण याचा आढावा थोडाफार या बदलाची प्रक्रियाचा आढावा आपण ही संकल्पना, बदल म्हणजे काय, परिवर्तन म्हणजे काय, ही संकल्पना आपण वर्ग 11वीमध्ये बघितली होती. 12वीमध्ये या प्रत्यक्ष या संकल्पना कशा आहेत परिवर्तनाच्या याचा आढावा आपण आज या ठिकाणी घेणार आहोत. या 5 प्रक्रियेव्यतिरिक्त समाज बदलाच्या प्रक्रियेचा परिणाम समाजावर काय झालेला आहे याचा आढावा सुद्धा आपल्याला या प्रकरण 4मध्ये घ्यायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, गेल्या वर्षी जे आहेत आपण समाज बदल किंवा परिवर्तन ही संकल्पना आपण बघितली, तिची वैशिष्ट्येसुद्धा बघितली. त्यातल्या ते बदल आणणारे घटक कोणते आहेत याचासुद्धा आपण एक आढावा मागच्या वर्षी वर्ग 11वीमध्ये घेतलेला होता. तर भूतकाळामध्ये आणि वर्तमानात भारतात समाज बदल घडून आणण्यात जबाबदार असणाऱ्या या प्रक्रियेची चर्चा करत असताना या घटकांची पार्श्वभूमी आपल्याला या ठिकाणी ध्यानात घ्यायची आहे. तर ही पार्श्वभूमी जे बदल आहे तर त्याच्यामागे पार्श्वभूमी कोणती आहे, कुठल्या कारणामुळे समाजामध्ये बदल होत आहे
तर हे बदलाच्या या ज्या तुम्हाला सुरुवातीला 5 प्रक्रिया सांगितल्या, औद्योगिकीकरण, नागरीकरण, शहरीकरण, आधुनिकीकरण, जागतिकीकरण आणि अंगीकृतकरण, या 5ही प्रक्रियाचा अभ्यास आपल्याला या भागामध्ये करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम या चित्रामध्ये आपल्याला दिसून येईल, या चित्रावरूनच आपल्याला जे पुस्तकामध्ये तुमच्या चित्र आहे याच्यामध्ये औद्योगिकरणाचा जो अर्थ आहे या एका चित्रावरून तुम्हाला स्पष्ट होईल की औद्योगिकरण म्हणजे काय. आणि याच्यावरून तुम्ही समजूनच जाल थोडक्यामध्ये. तर एक औद्योगिकरण ही जी प्रक्रिया आहे याचा आपण आढावा पाहू. औद्योगिकरण म्हणजे उद्योगधंद्यामध्ये होणारी वाढ, मोठमोठ्या कारखाने, उद्योगधंद्यांची निर्मिती. आणि या औद्योगिकरणाची सुरुवात जगामध्ये सर्वप्रथम 17व्या व 18व्या शतकामध्ये युरोपमध्ये झाली. युरोपमध्ये झाली असं म्हणण्यापेक्षा इंग्लंडमध्ये सर्वप्रथम पहिली औद्योगिक क्रांती झाली. या औद्योगिक क्रांतीमध्ये मोठमोठ्या यंत्राद्वारे एक वस्तूंचं उत्पादन होऊ लागलं, वाढ होऊ लागली. आणि जे पारंपरिक एक उत्पादनाची पद्धत होती तिचा ते लोप पावायला लागलं. आणि एवढंच नव्हे तर युरोपमध्ये जे 17व्या 18व्या शतकामध्ये औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली, तर त्यानंतर हळूहळू संपूर्ण जगभर औद्योगिकरणाला सुरुवात झाली. ही औद्योगिकरणाची प्रक्रिया आहे हे जगातील सगळ्या देशामध्ये पोहोचली आणि भारतसुद्धा याला अपवाद राहिला नाही. जेव्हा ब्रिटिश या देशामध्ये आले 18व्या शतकामध्ये, तेव्हा औद्योगिकरणाची प्रक्रिया या देशामध्ये पोहोचली असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. ब्रिटिश या देशामध्ये आल्यानंतर त्यांनी मोठमोठे कारखाने, उद्योगधंदे या ठिकाणी काढला. जसं कापड तयार करण्याचे कारखाने त्यांनी काढले, पोलाद कारखाने या देशामध्ये काढले. तर या ठिकाणी होणारा उत्पादित होणारा जो माल आहे त्यावर आधारित जे आहे उद्योगधंद्याची निर्मितीची या देशामध्ये झाल्याचं आपल्याला दिसून येते. तर प्रामुख्याने ब्रिटिश या देशामध्ये आल्यानंतर औद्योगिकरणाला चालना मिळाली आणि आज आपण बघतो की संपूर्ण जागतिक स्तरावर औद्योगिकरणाची प्रक्रिया ही आजही निरंतर असल्याची आपल्याला दिसून येते. तर औद्योगिकरण म्हणजे काय याच्या व्याख्या ज्या आहेत शास्त्रज्ञांनी दिलेल्या आहेत. तर त्याचा आढावा आपण एक थोडक्यामध्ये या ठिकाणी काही घ्यायला हरकत नाही. एक म्हणजे बी कुप्पूस्वामी यांची व्याख्या आपण बघूया. पी कुप्पूस्वामी यांच्या मते औद्योगिकरण म्हणजे मोठ्या प्रमाणावर वस्तूंचे उत्पादन तसेच उत्पादित वस्तूंची वाहतूक वेगवान रीतीने करण्यासाठी आणि संपर्काची पद्धत सुधारण्यासाठी वीज व वाफ यासारख्या अजैविक शक्तींचा वापर करणे. म्हणजे मोठ्या वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी आणि ते झालेले उत्पादन जे आहे त्याची वेगवान रीतीने वाहतूक करणे आणि संपर्काची पद्धत सुधारण्यासाठी वीज आणि वाफ यासारख्या अजैविक शक्ती म्हणजे या ठिकाणी जीवित वस्तूचा उपयोग होत नाही, म्हणजे केला जात नाही जसं मानवाचा. तर वीज आणि वाफ याद्वारे वस्तूंची निर्मिती केली जाते. तर याला औद्योगिकरण म्हटलं जाते. आज आपण बघतो की विजेचा वापर होतो आणि आज आपण बघतो की आज सगळं संगणकीय झालेलं असल्यामुळे हे कम्प्युटराइज मशिनरी आज उद्योगधंद्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला असल्याचं दिसून येते. त्यानंतर आपण बघूया फेअरचाइल्डची व्याख्या या ठिकाणी बघूया. फेअरचाइल्ड काय म्हणतो की औद्योगिकरण ही अशी प्रक्रिया आहे ज्यात उपयोजित विज्ञानाच्या आधारे तंत्रज्ञानाची प्रगती, त्याद्वारे यांत्रिक शक्तींच्या बळावर मोठ्या प्रमाणावर होणारे वस्तूंचे उत्पादन, यंत्रे आणि वस्तू या दोन्हीसाठी मोठ्या बाजारपेठा या गोष्टींचा समावेश होतो. म्हणजे थोडक्यामध्ये सांगायचं तर यांत्रिक शक्तीच्या बळावर मोठ्या प्रमाणात होणारे उत्पादन म्हणजे यांत्रिक शक्ती, यंत्राद्वारे होणारे उत्पादन आणि या दोन्हीसाठी मोठ्या बाजारपेठा उपलब्ध होणे, तर याचा यांत्रिकीकरणामध्ये समावेश होतो असं व्याख्या फेअरचाइल्डनी मांडलेली आहे. आणि यानंतर आपण याचं एक सर्वसमावेशक व्याख्याचा जो सारांश आपल्याला निघतो तो या ठिकाणी आपण बघूया की औद्योगिकरण ही एक समाज आणि अर्थव्यवस्था यामधील बदलाची प्रक्रिया आहे, ज्याद्वारे औद्योगिकरणापूर्वीच्या मानव समाजाचे रूपांतर औद्योगिक समाजामध्ये होते.
म्हणजे एक बदलाची अशी प्रक्रिया आहे की औद्योगिक, आता आपण बघितलं की तुम्ही म्हणाल की औद्योगिकरणाच्या पूर्वी मानवी समाज कसा होता की त्या ठिकाणी जैविक शक्तीचा वापर होत होता. जसं एक छोटं उदाहरण तुम्हाला देतो. तेल काढण्यासाठी घाणी होत्या आणि बैलजोडी जंपून त्याद्वारे तेल काढल्या जात होतो. त्या त्या घाणीच्या माध्यमातून बैलांचा उपयोग होत होता, मानवाचा उपयोग होत होता. तसेच आपण बघतो की घरगुती जे काही, आपल्या घरचं उदाहरण देतो की हळद, तिखट यासारखे जे घरी लागणारे जे जे वस्तू म्हणजे जे आहेत वस्तू, तर ते जे आहेत घरीच तयार केल्या जातात. जसं जात्यावर पीठ दळणे किंवा कांडप केंद्रामध्ये तिखट हळद तयार करणे, म्हणजे मानवाचा उपयोग या ठिकाणी जास्त होतो. मानव प्रक्रियेद्वारे ह्या वस्तूंचं उत्पादन केल्या जात होतं. जसं कापड तयार करणं जे आहे ते विणकर लोक जे हातमागावर कापड तयार करत होत होते. आज यांत्रिकीकरणामुळे हे सगळे जे घरगुती उद्योग आहे, पारंपरिक उद्योग, हे लोप पावलेले आहे आणि या सगळ्या उद्योगांची जागा आज यंत्राने घेतलेली आहे. आज कापड कारखान्यामध्ये तयार होतो. तिखट हळद तयार करायची असेल तर कारखान्यामध्ये आज प्रक्रिया होऊन तयार होऊन आपल्याला मिळते. तेल जर मिळवायचं असेल आपल्याला तर तेल कारखाने, मोठमोठे तेल कारखाने तयार झालेले आहेत. तर याला म्हटलं म्हणजे हे उदाहरण देण्याचं कारण म्हणजे की औद्योगिकरणाचा पूर्वी जो आहे हे या पद्धतीने उत्पादन होत असे आणि आज आपण बघितलं की आज तेल वगैरे जे आहे ते यंत्राद्वारेच केल्या जाते, कारखान्यांमध्ये त्याचं उत्पादन होते. तर औद्योगिकरणाची वैशिष्ट्य आपण बघूया मित्रांनो. एक जे औद्योगिकरणाचं जे वैशिष्ट्य आहे ते आपण या ठिकाणी बघूया. पहिलं वैशिष्ट्य म्हणजे औद्योगिक वाढ. औद्योगिकरणाचे हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. औद्योगिकरणामध्ये उद्योगाच्या संख्येमध्ये जे आहे, उद्योग आणि कारखाने याच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होते. आणि तुम्ही वर्ग 11वीमध्ये सुद्धा आपण शिकलेले आहेत की इंग्लंडमध्ये सुद्धा या औद्योगिकरणाला सुरुवात झाली आणि मोठ्या प्रमाणावर जे आहे ते याच्या माध्यमातून यंत्राच्या माध्यमातून उत्पादन व्हायला लागलं. आणि हस्तकौशल्याच्या आधारे वस्तूंचे उत्पादन करणारी घरगुती उत्पादन पद्धती जी होती ती बदलून यांत्रिकी उत्पादनाची पद्धती अस्तित्वात आल्याचे आपल्याला दिसून येते. तर हेच एक औद्योगिक क्रांतीचं एक पहिलं वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे यांत्रिकीकरण. उद्योगामध्ये झालेल्या वाढीमुळे उद्योगधंदे जसे वाढले त्याचबरोबर यंत्राचा सुद्धा उपयोग अधिकाधिक प्रमाणामध्ये होऊ लागला आणि ज्या ठिकाणी काम करायला लागलं त्या ठिकाणचं यांत्रिकीकरण झालं. यांत्रिकीकरणामध्ये आपण बघितलं की जसे नवीन शोध लागले, त्या नवीन तंत्रज्ञान आलं, त्या तंत्रज्ञानामध्ये अचूकता सुद्धा आली आणि उत्पादनामध्ये काटेकोरपणा सुद्धा आला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन होऊ लागलं यंत्राच्या माध्यमातून. आणि त्याचा परिणाम असा झाला की या उत्पादनामुळे यंत्राने बनविलेल्या वस्तू या हस्तकलेच्या वस्तूंपेक्षा स्वस्त दरात उपलब्ध होऊ लागल्या. म्हणजे हाताने ज्या वस्तू तयार केलेल्या होत्या किंवा केल्या जात होत्या, तर त्याऐवजी यंत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर यंत्राच्या माध्यमातून किंवा उद्योगधंद्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर उत्पादन होऊ लागल्यामुळे यंत्रातून निघणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या स्वस्त दरामध्ये उपलब्ध होऊ लागल्या. जसं कापड, विणकर जे कापड तयार करायला लागत होते ते महाग होते, परंतु जसे कारखाना आला, कारखान्यामध्ये कापड तयार होऊ लागले, तर या विणकरांनी तयार केलेल्या कापडाच्या तुलनेत कारखान्यामध्ये तयार केलेला कापड हा स्वस्त दरामध्ये लोकांना उपलब्ध होऊ लागला आणि त्याच्यामुळे गृहउद्योग, हस्तउद्योग भारतातील हे बुडायला सुरुवात झाली. आता आपण बघूया तिसरं वैशिष्ट्य. तिसरं वैशिष्ट्य म्हणजे भांडवल केंद्री उत्पादन. भांडवल केंद्री उत्पादन म्हणजे कुठलाही उद्योग लावायचा म्हणजे त्याला भांडवलाची, पैशाची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते. त्याशिवाय कुठल्याही प्रकारचा उद्योग सुरू होऊ शकत नाही. आजच्या उद्योग क्षेत्रात अधिकाधिक यांत्रिकीकरण व स्वयंचलन होत असल्याचे आपल्याला दिसते. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीमुळे औद्योगिक प्रक्रियांमध्ये बहुतांशी स्वयंचलनाचा वापर केला जात आहे. मात्र स्वयंचलनाचे प्रमाण भांडवलाच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. म्हणजे कुठल्याही प्रकारची औद्योगिक प्रक्रिया सुरू जर करायची असेल
बाजारात पेठ उपलब्ध करायची असेल तर भांडवल म्हणजे त्यासाठी लागणारा पैसा हे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य औद्योगिकरणाचं आहे. त्यानंतर आपण बघूया पुढचं वैशिष्ट्य ते म्हणजे श्रमकेंद्री उत्पादन. श्रमकेंद्री उत्पादन म्हणजे पूर्वीच्या उद्योगांमध्ये उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावर कुशल आणि अकुशल कामगारांची आवश्यकता असते. आज आपण बघतो की कुठल्याही कारखान्यामध्ये जर आपल्याला उत्पादन घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी कुशल अकुशल हे दोन्ही प्रकारचे कामगार पाहिजे. आणि कुशल कामगार मिळवण्यासाठी त्यांना कामाच्या ठिकाणी प्रशिक्षण सुद्धा द्यावं लागतं. काही काळाने जे आहे तांत्रिक आणि व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्यासुद्धा संस्था अस्तित्वात आल्या. आज आपण बघतो की अनेक उद्योगधंद्यामध्ये जसं कापड उद्योग आहे, तेल उद्योग आहे, तर या ठिकाणी एका प्रशिक्षित लोकांची आवश्यकता असते, ज्यांनी कुठलं टेक्निकल ज्ञान घेतलेलं आहे. तर अशा लोकांची आवश्यकता असते. तर आणि त्यामुळे जे आहे व्यावसायिक प्रशिक्षण संस्था अस्तित्वात आल्या. शासनाने सुद्धा कौशल्यावर आधारित व्यवसायावर आधारित शिक्षण प्रणालीसुद्धा शासनाने याकरता अस्तित्वात आणली. एक उदाहरणादाखल जर द्यायचं असलं तर व्यवस्थापनाचे शिक्षण देणाऱ्या संस्था, अभियांत्रिकी, विज्ञान, संस्थात्मक आणि औद्योगिक मानसशास्त्र यांच्या अभ्यासक्रमाचे पदवी शिक्षण देणारी महाविद्यालय आणि विद्यापीठंसुद्धा अस्तित्वात आली. इंजिनिअरिंग कॉलेज झाले, हे आपण बघतो. ITI झालं, BSc, MSc यासारख्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून एक तांत्रिक शिक्षण दिल्या जाते. याचा फायदा जो आहे तो निश्चितच उद्योगधंद्यामध्ये होतो, कारण उद्योगधंद्यामध्ये अशा स्वरूपाचे कुशल, प्रशिक्षित, उच्च शिक्षण घेणाऱ्या लोकांची आवश्यकता असते. त्यानंतर आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो, एक पुढचं वैशिष्ट्य म्हणजे श्रमविभाजन. श्रमविभाजनामध्ये आपल्याला काय दिसून येते की औद्योगिक उत्पादन प्रक्रियेमध्ये झालेल्या बदलामुळे कामगारांचे कौशल्याचे प्रकार, त्यासाठी घेतलेला शिक्षणाचा स्तर, कौशल्याचे विशेषीकरण आणि कौशल्य पातळी यांचा विचार करून कामाचे वाटप केल्या जाते. म्हणजे उदाहरणादाखल ज्यांनी जर एखाद्या व्यक्तीने एक चांगलं उच्च शिक्षण घेतलं असेल तर त्याला या उद्योगामध्ये वरचं स्थान मिळते. जसं सुपरवायझर आहे किंवा मॅनेजर आहे, इंजिनियर आहेत, कामगार आहेत, तर त्याच्या कौशल्यानुसार आणि क्षमतेनुसार त्या व्यक्तीला उद्योगधंद्यामध्ये काम मिळते. किंवा मशीनवर काम करणारे ऑपरेटर आहेत, त्यांनी ते शिक्षण घेतलं तर त्याला ते काम मिळते. किंवा ज्याला संपूर्ण उद्योगाचं नॉलेज आहे तर असे फॅक्टरी मॅनेजर म्हणून त्यांची अपॉइंटमेंट होत असते. तर अशा पद्धतीनं श्रमविभाजन आपल्याला या उद्योगधंद्यामध्ये दिसून येते. आणि भिन्न भिन्न कौशल्यांकरता भिन्न भिन्न वेतनश्रेणीसुद्धा मिळत असते. त्यातून आर्थिक स्तरावर आधारलेले निम्न वर्ग, कामगार संघटना आणि कामगार चळवळीसुद्धा अस्तित्वात आल्याचे आपल्याला दिसून येते. तर सांगायचं तात्पर्य असं की या श्रमविभाजनाच्या आधारावर व्यक्तीला उद्योगधंद्यामध्ये जे आहे ते स्थान प्राप्त होताना आपल्याला दिसून येते. उच्च, मध्यम आणि कनिष्ठ अशा स्वरूपाचे स्तरसुद्धा उद्योगधंद्यामध्ये निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ही परिवर्तनाची पहिली प्रक्रिया बघितली, औद्योगिकरण. पुढच्या पिरियडला आपण शहरीकरण म्हणजे काय, शहरीकरणाची व्याख्या, शहरीकरणाची वैशिष्ट्य आणि या प्रक्रियेचा आढावा आपण पुढच्या पिरियडमध्ये घेणार आहोत. तर पुढच्या पिरियडमध्ये शहरीकरण हा भाग तुम्ही वाचा, हा मी तुम्हाला या पुढच्या पिरियडला समजून देईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी थांबतो. थँक्स.